आज बारामतीनं पावसाचं रौद्र रूप पाहिलं, पण त्यानंतर नियतीनं किंवा निसर्गानं देखील बारामतीकरांची एकजूट पाहिली. आज काही क्षणच वादळ आलं आणि त्याबरोबर पाऊस देखील. पूर्वमोसमी पावसानं बारामती शहराची दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, अनेक ठिकाणी रस्ते बंद पडले, अनेक ठिकाणी दुचाकी देखील वाऱ्याच्या वेगाने पडल्या. झाडे उन्मळून पडल्यामुळं रस्ते बंद झाले, पण काही क्षणच, कारण त्यानंतर दिसेल त्या बारामतीकरांनी थांबून आपली जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली. बारामती नगर परिषदेच्या सर्व यंत्रणा सजग झाल्या आणि त्याहीपेक्षा बारामतीच्या नागरिकांनी एकत्र येत विविध ठिकाणचे उन्मळून पडलेले रस्ते, उन्मळून पडलेली झाडे मोकळी करत रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न केला. बारामतीकरांनी एकमेकांच्या हातात हात देऊन बारामतीचे रस्ते पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतील अशी व्यवस्था केली. बारामतीत काही वेळच हा पाऊस पडला, पण त्यानंतर महिला, पुरुष आणि इतर सर्व रस्त्यावरचे प्रवासी देखील एकत्र आले आणि त्यांनी हळूहळू दिसतील त्या ठिकाणची उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्यास सुरुवात केली. संकट मोठं आहे, परंतु एकमेकांच्या साथीनं हे सगळं दूर होऊ शकतं, हा विश्वास देखील या निमित्तानं निर्माण झाला. बारामतीच्या विविध समाज माध्यमांच्या ग्रुपवर यासंबंधीच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली आणि नागरिकांनी जिथून वेळ मिळेल आणि जिथं लवकर पोहोचता येईल अशा ठिकाणी जाऊन प्रशासनाची मदत करण्याचा प्रयत्न केला. बारामतीचं हे वेगळं रूप, वर्षानुवर्षांचं ही परंपरा आहे बारामतीची, आणि तीच या निमित्तानं पुन्हा एकदा दिसली.